हाय हॅलो सर्वांना नमस्कार. कशा आहात सर्वजण? आय होप सगळे मजेत असतील आणि असलंच पाहिजे. तर खूप दिवसानंतर आज मी मोठा ब्लॉग बनवते आहे. मिनी ब्लॉग मी नेहमीच करते आहे, पण मोठा ब्लॉग आज आय थिंक महिन्यानंतर मी बनवणार आहे. महिना नाही झाला, हां महिना होऊन गेला. मी ख्रिसमसला शेवटचा ब्लॉग बनवला. तर आज म्हटलं की आज बनवायचाच आहे. एवढ्या दिवस जमत नव्हतं, काही गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. मिनी ब्लॉग्स मी बनवत होते. तर चला, फालतूच्या गप्पा मारण्यापेक्षा मुद्द्याकडे येते. तर आत्ता मी लागले स्वयंपाकाला आणि 4:30च वाजलेत, पण मला भूक लागली त्यामुळं मी लागली लवकर स्वयंपाकाला. तर आज मी बनवणार आहे काहीतरी वेगळा मेन्यू. ॲक्च्युली 2 दिवसापूर्वी मी मोमोज केले होते आणि त्यातलंच स्टफिंग जे आहे ते राहिलं होतं. मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर म्हटलं आज फेकून देण्यापेक्षा त्याचं काहीतरी बनवावं, चांगलं आहे ते. तर त्याचे आज मी बनवणार आहे स्प्रिंग रोल. आता मी अजूनपर्यंत ट्राय केलेली नाही, ना बाहेर ना घरी. पहिल्यांदाच बनवणार आहे त्यामुळं थोडंच बनवणार आहे. म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करेल आणि अजून काय बनवणार आहे तेही दाखवेल. तर चला, ब्लॉग कंटिन्यू करा. छोटाच असेल पण छान असेल. आणि इथून पुढचं माझं मी रुटीन दाखवणार आहे आणि मी प्रयत्न करेल की मी ब्लॉग बनवेल अजून 8-10 दिवस. त्यानंतर मी ब्लॉग्स नक्की बनवणार आहे, मोठे छोटे सगळेच, आणि आणखी चांगल्या पद्धतीने बनवणार आहे. तर चला, टाईम वेस्ट न करता ब्लॉग कंटिन्यू करू. आणि ब्लॉगला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नाही तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला, आता मी कामाला लागते. तर इथे मी मैदा मळून घेतला आहे शीट्स बनवण्यासाठी. बेसिकली ती आपली रोटी असते पातळमध्ये, आणि हे ते स्टफिंग आहे, कोबी वगैरे सगळं टाकलेलं. आता इकडे मी तवा ठेवला आहे गरम करायला. आता मी शीट लाटून घेते. आणि ह्या शीट्स अगदी पातळ लाटायच्या असतात. आणि हे मैद्याचं आहे. गव्हाच्या पिठाचं पण होतं, पण मी मैद्याचं ट्राय करणार आहे. तर छोटासा मी गोळा घेतला आहे, त्याला लाटून घेऊ एकदम पातळ. फक्त अशी आपल्याला ही ना थोडीशी फक्त शेकून घ्यायची, जास्त काहीच करायचं नाही. आता इकडे माझ्या दोन्ही पण शीट्स तयार झालेल्या आहेत अशा. आता आपल्याला बनवायचं आहे स्लरी. तर इथे मी कॉर्नफ्लोअर घेतले 1 चमचा, थोडासा मैदा, आणि त्यात पाणी घालून आता एक स्लरी बनवून घ्यायची चिटकवण्यासाठी. आता ह्याला आपल्याला तळायचं आहे त्यामुळं हे असं बनवून घ्यायचं. आणि आता याच्यावरती आपल्याला ना हे जे सारण आहे हे घालायचं. आता हे तुम्ही नूडल्स पण टाकू शकता, नॉनव्हेज खात असाल नॉनव्हेजचं पण टाका. आणि हे जे आहे ना, तर याच्यामध्ये मी गाजर, कोबी, शिमला मिरची, हिरवी मिरची वगैरे घातली, आणि आपला पिझ्झा सॉस घातला होता. तर तेच आहे, एवढं टाकून घेऊयात. याला साईडने असं चिटकून घ्यायचं, असं एक रोल बनवायचा आहे. त्याला आपण रोल करून घेऊ आणि खूप टाईटली घ्यायचं हे. हा असा रोल तयार आहे. चिटकवू अजून ह्याला आपण. नंतर आपल्याला ह्याला तळायचं आहे, पण आधी कट करू आपण. याला असं मधून कट करते मी, असं काहीतरी, आणि ह्याला तळायचं आहे. तर बघूयात कसं होतं आहे. त्याच्यात हे सोडून घेते एक एकच, आणि बारीक गॅसवर ह्याला थोडंसं तळून घ्यायचं. आणि आता हा दुसरा रोल जो आहे ना, मी असा चौकोनीमध्ये कापून घेतली पट्टी, आणि आता वेगळ्या पद्धतीने थोडंसं ट्राय करून बघते. अरे सांगलं. तर इथे ही स्लरी लावून घेते. ह्याला असं रोल करूयात. मला वाटतं ही योग्य पद्धत असेल, आधीची नाही. हे असं योग्य आहे. आणि इकडे हा रोल तयार झाला आहे, तळला आहे मस्त असा गोल्डन. हे बघा, इकडे काढून घेते. या स्प्रिंग रोल खायला.
क्रिस्पी पण झालं आहे आणि आतलं स्टफिंग पण छान लागतं. मस्त आहे. सध्या माझा हेअरफॉलचा प्रॉब्लेम परत वाढायला लागला आहे आणि डॅन्ड्रफसुद्धा खूप झाला आहे आणि थंडीमुळे ना जास्तच होतो आहे. त्यामुळे आता परत मी हा टोनर बनवला आहे, जो की याआधी पण मी बनवला होता. त्यानंतर मध्ये थोडासा मी बंद केला होता, वेळच मिळत नव्हता. पण आता परत गरज पडली याची. चला परत लावते. आता याच्यामध्ये काय आहे, रोजमेरी आहे, कलौंजी आहे आणि मेथीदाणा आहे, जो की डॅन्ड्रफसाठी आणि काय म्हणतात खाजेसाठी आणि हेअरफॉलसाठी छान आहे. चला वापरते. आणि हा आहे ना अगदी पाण्यासारखं आहे, त्यामुळं वास वगैरे येत नाही किंवा हे लावल्यानंतर लगेच डोकं धुतलंच पाहिजे असं अजिबात नाही. मी तर आता 2-3 दिवस झालं लावते आहे आणि अजून डोकं नाही धुतलं, काहीच वाटत नाही त्याने. जर कढीपत्ता घातला तर वास येतो, पण ह्याचा अजिबात येत नाही. आणि आता मस्त अशी मसाज करते. त्यासाठी माझ्याकडे हे आहे, हाताने करण्यापेक्षा ह्याने केलेली छान. आणि ही बॉटल 8 दिवस तरी मला आरामात जाईल आणि एकदा केलं की 8 दिवस जातच. त्यामुळे रोज मी ह्या टायमाला लावतेच. म्हणजे आता वाजले 5 तरी ह्या वेळेत मी लावतेच आहे. तसं एक कंटिन्यू जर केलं ना तर खूप छान रिझल्ट मिळेल. पण मी असे महिनाभर करते, परत सोडून देते किंवा 8 दिवस करते, परत बंद करते. पण मी आता ठरवले जे काही मी एक्सपेरिमेंट करेल ते मी कंटिन्यू करणार रिझल्ट येईपर्यंत. कुठल्याही गोष्टीचा रिझल्ट मिळण्यासाठी ना त्याला कंटिन्यू करावं लागतं. पण मी तेवढी नाही आहे, थोडीशी आळशी. मुळात माझं लक्षातच राहत नाही सगळं बनवायचं. करायचं तर सगळं असतं, फक्त करताना मी विसरून जाते मला करायचं. चला वाळून पण गेलं आणि अजिबात ऑइली दिसत नाही, काहीच वाटत नाही. अगदी 5-10 मिनिटात लगेच ते मुरून जातं केसांमध्ये. घरात आता थोडासा पसार आहे त्यामुळे ते आवरते आधी. पप्पा गेले होते बाहेर त्यामुळे ते सगळं सामान याच्यात दिसते मला. आणि इकडे खाली आज आहे शुक्रवारचा बाजार. हे बघा भाजीवाले. आणि इकडे माझा बटाटा बघा किती छान आलाय. इकडे मस्त लसूण, कोरफड आणि हे अपारिजातकाचं झाड. चला गप्पा भरपूर झाल्या, निघते आता. आत्ता जायचंय भाजीला पण आणते थोडंसं काहीतरी आणि मग पनीर. घरी आलं भरपूर काम आहेत परत. चलो. आणि मी लिफ्ट नाही जाणार आहे, चालत जाणार आहे कारण लिफ्टमध्येच बंद पडतो. पनीर घेऊन आले 55 रुपये. बारीक बारीक कापते. आता ह्याच्यात कांदा तळून घेते. आता ही 3 माणसांची भाजी ना याकडे आरामात बनते बरं का. आणि लोखंडाची असल्यामुळे ना मला ती जास्त आवडते. आणि आता सध्या तर मी याच्यातच जे काय असेल ते बनवते. आता याच्यात अद्रक आणि लसूण हे सुद्धा परतून घ्यायचे. प्रत्येकाची पनीरची भाजी बनवण्याची पद्धत वेगळी असते. मी माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इकडे टोमॅटो मी धुवून घेतले पाण्यात थोड्या वेळ. इकडे हे ग्रीन पीस आहेत. आता याच्यासोबत ह्या पावट्याच्या शेंगासुद्धा मी घातल्यात. ॲक्च्युली हे मिक्स झाले त्यामुळे आता काढायला वेळ नाही. हे सुद्धा टाकणार आहे आणि ह्याला थोडंसं गरम पाण्यात आपण शिजून घेऊ. आता याच्यातच हे पनीर सुद्धा मी तळते. पनीर काय जास्त तळलं नाही मी, थोडंच तळलंय. हे असं तळल्यावर थोडंसं छान लागतं त्यामुळे. आता इकडे कढईत तेल टाकलंय, त्यात थोडंसं
हळद, थोडीशी लाल मिरची आणि ही जी पेस्ट आहे कांदा लसूण आणि कशाची अद्रकची ती घालून घ्यायची. आता याच्यात मी थोडंसं पनीर टाकले. एरवी मी काजू टाकत असते, त्याने ना छान अशी थिकनेस येते भाजीला. पण आता काजू संपले, मंथ एंडिंग आहे, त्यामुळे पनीरची क्यूब मी घातली हे सगळं घालून आणि छान हा मसाला आहे ना फ्राय करून घ्यायचा. आता याच्यात घालायचा आहे हा गरम मसाला किंवा पनीर मसाला पण म्हणतात त्याला. टाकलाय, थोडंसं हिंग घालणार आहे आणि चवीपुरतं मीठ. छान 2-3 मिनिटं मसाला भाजून घ्यायचा, परतवून घ्यायचा, चांगलं तेल सुटायपर्यंत. मस्त असं भाजीला तेल सुटलंय बघा. आता याच्यात टोमॅटोची प्युरी, याला पण छान 2-3 मिनिटं परतून घ्यायचं. मस्त तेल सुटले बघा. अजून 1-2-3 मिनिटं अशीच ठेवते मी आणि हे राहिलेलं जे पाणी आहे वाटणाचं ते घालते आणि वरून गरम पाणी घालायचे. एकीकडे पाणी गरम करायला ठेवले, तोपर्यंत हे ग्रीन पीस त्याच्यात टाकून घेते. शिजलेत छान आहे बघा. आता हे ग्रीन पीस नाही आहे, ओला वाटाणा आहे, त्यामुळं हा मी आधी शिजवून घेतला आहे. ग्रीन पीस शिजवायची का तशी काही गरज पडत नाही. आता जेवढी पातळ करायची घट्ट करायची त्यानुसार पाणी घालता येते. तर इकडे मी थोडंसं अजून पाणी घालते, कारण भातासोबत पण भाजीच खाणार आहे. आणि आता ह्याला आटवणार आहे मी छान. तोपर्यंत भाकरी करून घेते, भात लावून घेते आणि मग पुन्हा भेटते. तर भाजी तर मी टाकली आहे शिजायला, तोपर्यंत इकडे वाळलेले कपडे काढून त्याच्या घड्या वगैरे मारून ठेवते, कारण परत ते साचून राहिलं की कंटाळा येतो. तर हा सूर्य मावळला आहे बघा. भाजीला मस्त तरी आली आहे. आता ह्याच्यात पनीर घालून घेते. तुम्ही याच्यात बटरसुद्धा घालू शकता, बटर पण छान लागतं. बघा झाली की नाही हॉटेलसारखी एकदम भाजी. मग कशाला जायचं आहे हॉटेलमध्ये जेवायला, एवढं भारी जर घरीच बनत असेल तर. आता पप्पांना तर भाकरीच आवडते पनीरसोबत, त्यामुळं भाकरीच करणार आहे. जर सगळे असते तर मग बटर नान किंवा रोटी बनवली असते. चला याच्यावर मस्त कसुरी मेथी घालते, कोथिंबीर घालते आणि तयार होईल आपली भाजी. आता आधी मी भांडी लावून घेते, म्हणजे पुढचे भांडे घासायला मोकळी.
आता स्वयंपाक वगैरे झाला की लगेच मी भांडी घासून घेते आहे. तर आता सगळं आवरून झालं आहे, किचन वगैरे आवरले आहे, स्वयंपाक झाला आहे. आता थोडीशी फ्री आहे मी, तर म्हटलं उद्याची तयारी करू. आणि उद्यासाठी मला साडी निवडायची आहे. खरं तर हा खूप मोठा प्रश्न आहे माझ्यासाठी. आणि त्याआधी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मला, की या पुढचे ब्लॉग्स तुम्हाला कशावरती पाहायला आवडतील? फॉर एक्झाम्पल मेकअप, त्याचबरोबर रेसिपीज, फॅमिली व्लॉग, टूर, किंवा माझं साडी कलेक्शन, होम टूर, प्लांटिंग, किंवा कुठले चॅलेंजेस असतील तर मला नक्की सांगा. मी नक्कीच ट्राय करेल की त्यावर ब्लॉग बनवू. कारण मला आहे ना असं काही सुचत नाही मी कशावर बनवू. कारण माझं रोजचं एक रुटीन ठरलेलं आहे. सकाळी शाळेत जायचं, दुपारी घरी यायचं, थोडंसं आराम करायचं, मग स्वयंपाक वगैरे थोडंसं माझं जे काही काम असेल ते. त्यामुळे मला काहीच सुचत नाही मी कशावर बनवू, आणि रोज रोज तेच दाखवायला बोर होतं. त्यामुळे तुम्हीच मला सजेस्ट करा की मी कशावर बनवू. मी त्यावर नक्कीच बनवेल. सो प्लीज मला कमेंट करून सांगा की कुठल्या विषयावरती मी ब्लॉग बनवू, आणि तुम्ही जे सांगाल मी त्यावर नक्कीच बनवणार आहे. पण जे मला पॉसिबल आहे तेच. आत्ता मी जेवढं सांगितलं तेवढंच. कुठली तरी रेसिपी मला सांगा, किंवा मेकअप ट्युटोरियल असेल, किंवा रिक्रिएट करणं असेल, असं काही सांगू शकता तुम्ही. होम टूर पाहिजे असेल तर मला तेही सांगा. आणि गावाकडचे जर ब्लॉग्स पाहिजे असतील तर मला तेही सांगा. माझा फॅमिली ब्लॉग पाहिजे असेल तर मला तेही सांगा. आणि आय होप मी हे सगळं करणारच आहे लवकरच. हा एक आठवडा जर गेला ना, तर मी नेक्स्ट आठवड्यापासून आठवड्यातनं 2 ते 3 मोठे ब्लॉग्स मी नक्कीच टाकणार आहे. आणि शॉर्ट्स आपल्या आठवड्यातनं 3 ते 4 पडतातच. सो बघूयात, एवढा आठवडा घालवायचा आहे. मग आपलं रुटीन एक छान असं बसेल. आणि शाळेतलं तर मी जास्त काही घेऊ शकत नाही. जर काही कार्यक्रम असतील तरच मी थोडंफार शूट करेल. कारण तिथे प्रोफेशन वेगळं आहे, आणि काही ठिकाणी आपल्याला लिमिटमध्ये राहावं लागतं. त्यामुळे तिथे मी काहीच शूट करत नाही. इवन मी फोनच तिथं यूज करत नाही. एखाद्या वेळेस थोडंफार काही घ्यायचं असेल तर मी करते. सो आता तिथे जर काही कार्यक्रम नाही आहे शाळेत सध्या, शिवजयंतीचा आहे त्यावेळेस मी नक्कीच दाखवणार आहे शिवजयंतीचा कार्यक्रम. चला बाकीच बघूयात, गप्पाले झाले. जसा रोज भाजी काय करायची हा प्रश्न सगळ्यांना असतो ना, तसं मला आणखी एक प्रश्न असतो, तो म्हणजे रोज साडी कोणती घालू. रोज शाळेत जाताना हा प्रश्न असतो कुठली साडी घालायची. तसं तर मी आदल्याच दिवशी साडी काढून ठेवत असते उद्याची घालायची, कारण सकाळ सकाळ तो गोंधळ नको. आणि आता उद्या शाळेत आहे कार्यक्रम, एका सरांचा सेवाकृतीचा कार्यक्रम आहे. तर त्यासाठी विचार करते कुठली साडी घालू. हा खूप मोठा प्रश्न आहे. खूप झकपक पण नको, खूप साधी पण नको, काठपदर पण नको, डिझायनर पण नको. घालू तरी कोणती? वाटते की घालते, दिवाळीला घातली होती. किंवा मग ही, पण हिच्यावरचा ब्लाऊज मी आजच घातला होता, कॅन्सल. आता 2 ऑप्शन आहेत माझ्याकडे, जे की ओके ओके आहेत. एक ही आहे प्लेन साडी, दुसरी आहे ही कॉटनची हेवी साडी. आय थिंक हेच घालते, कारण सिम्पल आहे थोडीशी. हीच होते, पण थोडी हेवी पण आहे. आणि ही एक आहे, पण मला वाटतं ही चालेल. ही पण चालेल तशी. हे असं कन्फ्युजन खूप होतं. थंडी आहे त्यामुळे मला वाटतं हीच ओके असेल थंडीसाठी, हीच घालते. आणि आजकाल मला ना जास्त करून कॉटनच आवडते. कारण माहीत नाही का, पण अशा मिनिमल साड्या मला आवडत नाही आहे सध्या. कॉटनमध्ये मी कसलंही घालेल, आणि सध्या मी तेच जास्त करून घेते. याची पण ह्या साडीची फॅशन गेली तेव्हा, म्हणजे ट्रेंड गेल्यानंतर मी घेतली. ट्रेंड असताना कुठलीही साडी घेतली नाही आजकाल, ट्रेंड गेल्यावर.
एक साडी घ्यायची ती आहे मला माहेश्वरी. खरं तर मला ड्रेसपेक्षा साड्यांचा जास्त शौक आहे, म्हणजे अगदी लहानपणापासून साड्यांचा खूपच जास्त शौक आहे. आणि आता तर मला निमित्तच भेटलं आहे, त्यामुळे मी सारख्या साड्या घेत असते. दिवाळीपासून मला वाटतं 2 ते 3 साड्या, 3 नाही 4 साड्या घेते दिवाळीपासून 2 महिन्यात. तुम्ही मला कमेंट करून सांगा की मी माझ्या साड्यांचं कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करू का, मला तेच कमेंट करा. ही साडी मी मागच्या वर्षी घेतली होती, छान आहे खूप, मूलचंद फेमस. चला, साडीचं तर काम झालं. मला आता असं वाटतंय की आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.